बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत आता ॲक्शन मोडवर आल्याचं बघायला मिळत आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या 80 जणांना पोलीस अधीक्षकांकडून तंबी देण्यात आली आहे। यापुढे गुन्ह्यांमध्ये आढळल्यास मकोका लावणार असं नवनीत कौवत यांनी म्हटलं। बीडमधल्या गुंडांना पोलीस अधीक्षकांकडून कारवाईचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत। उदय, महत्त्वाचा खरं तर हा निर्णय म्हणावा लागेल। नवनीत कौवत आता ॲक्शन मोडवर आल्याचं बघायला मिळत आहे। नक्कीच आपण जर बघितलं बीडच्या पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे नवनीत कौवत यांनी स्वीकारल्यानंतर वेगवेगळे बदल ते करत आहेत। तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जे लोक आहेत त्यांच्यावर कशा पद्धतीने नियंत्रण ठेवता येईल या देखील उपाययोजना करत आहेत। याचाच एक भाग म्हणून काही दिवसापूर्वी वाळूच्या संदर्भात ज्यांच्यावर गुन्हे आहेत त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलवण्यात आलं होतं आणि त्यांना देखील तंबी देण्यात आली होती। यापुढे जर अवैध वाळू उपसामध्ये आढळले तर कारवाई केली जाईल। त्यानंतर आज वेगवेगळे जे गुन्हे आहेत राजकीय असतील, सामाजिक असतील, तसेच इतर जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जे लोक आहेत त्यांना 80 जणांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलवण्यात आलं होतं आणि या ठिकाणी त्यांना तंबी देण्यात आली आहे। यापुढे जर अशा पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये ते आढळले तर मकोका असेल, एमपीडीए असेल किंवा मग हद्दपारी असेल अशा पद्धतीची कारवाई केली जाईल। यापुढे कुठलाही असा गैरप्रकार सहन केला जाणार नाही अशा पद्धतीची तंबीज आता पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली असून किमान आता यामुळे या लोकांसह अशा पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये असलेल्या इतर लोकांमध्ये देखील खळबळ उडाली असून आता अशा प्रकारचे गुन्हे नक्कीच कमी होऊ शकतील असं एकंदरीत चित्र सध्या तरी बीडमध्ये दिसत आहे। नक्कीच उदय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सर, नवनीत कौवत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्ह्यातील 80 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना SP ऑफिसला बोलवलेलं आहे। यांच्यावरती सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय तसेच प्रॉपर्टी ऑफेन्सेस आणि बॉडी ऑफेन्सेस देखील दाखल आहेत। तसेच भविष्यामध्ये जर तुम्ही असं काही पुन्हा कायदा हातात घेतला आणि असे काही गुन्हेगारी कृत्य जर तुम्ही केले तर तुम्हाला यामधून सोडले जाणार नाही आणि तुमच्यावरती गंभीर अशी कारवाई करण्यात येईल।